नमस्कार, आपण पाहत आहात तर तुळजाई एक्सप्रेस. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. नशामुक्त भारत मोहिमेला मोठा प्रतिसाद. जिल्हाभरात अंमली पदार्थ विरोधात राबवले विविध उपक्रम. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नशामुक्त भारत मादक द्रव्य सेवन विरोधी पंधरवडा उत्साहात पार पडला. नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग आणि परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभर अंमली पदार्थ विरोधात व्यापक जनजागृती करण्यात आली. तुळजापूर तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 1/7/2026 रोजी हुतात्मा बाबुराव बोरगावकर हायस्कूल साखर कारखाना नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवन विरोधात मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक श्री नरवडे सर, शिक्षकवृंद, 200 विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नशामुक्त भारत अभियानाअंतर्गत धाराशिव जिल्हा नशामुक्त करण्याचा संकल्प यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता. आणि यावेळी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे धाराशिव जिल्हा संघटक तथा परिवर्तक सामाजिक संस्था नळदुर्गचे संस्थापक सचिव, राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त प्रबोधनकार मारुती बनसोडे यांनी मार्गदर्शन केले. नशामुक्तीची आणि व्यसनमुक्तीची शपथ दिली. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या तुळजाई एक्सप्रेस चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तुळजाई एक्सप्रेससाठी प्रतिनिधी SK गायकवाड, नळदुर्ग.